नमस्ते, स्वाती फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पहा आपण हे मोराची डिझाईन करणार आहोत स्लीव्जवरती. हा नवरीचाच ब्लाऊज आहे. मी मार्किंग करून घेतले मोराचं. पहा असं बटर पेपरवरती मी मार्किंग करून घेतले आणि त्याच्यानंतरचे ड्रॉइंग केले मी ब्लाऊजवरती, स्लीव्जवरती. तर आपण सगळ्यात पहिलं ह्याला शुगर बीटने पूर्ण मोराला शुगर बीट लावणार आहोत, जे आउटलाईनवर पूर्ण. तर मी व्हिडिओ जास्त शूट नाही करू शकले, कारण मला खूप अर्जंट द्यायचा होता हा ब्लाऊज, कारण की वेळ खूप कमी होता आणि शूट पण करायचं होतं, म्हणून मी थोडं थोडं दाखवलं आहे. तुम्ही समजून घ्या, त्याच्यामध्ये काहीच नाही करायचं. पहिल्यांदा सगळ्यांना आपण शुगर बीटनी भरून घेणार आहोत. या पद्धतीने मी थोडं थोडं शूट केलेलं आहे. मोबाईलला माझा प्रॉब्लेम क्लिअर येत नव्हता आणि ट्रायपॉडवर न सटकत होता, त्याच्यामुळं मला शूट नाही करता आलं. तर पहा मी डायरेक्ट फायनल लूक दाखवतो तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण लावून घ्या शुगर बीट्स. मी लावले तसे आणि खाली मी लटकनसुद्धा लावून घेतलेत गळ्याला मॅच व्हावा. आणि ही डिझाईन गळ्याची आपल्या चॅनलवर आलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. मी लिंकसुद्धा देते त्याची. आणि पहा, आणि एक मी हा 4 नंबरचा मोती लावला आहे, ह्याने लूक खूप छान येतो म्हणून. आणि मध्ये डायमंडची लेस लावली आहे. तर पहा मी इथं फ्रेंच नॉटनी ह्या मोराला पूर्ण भरणार आहे. फक्त ह्या मधल्या मोराला आम्ही फ्रेंच नॉटनी भरणार आहोत, कारण की खालीसुद्धा जे आपण असे लटकन दाखवले तिथंसुद्धा फ्रेंच नॉट लावणार आहोत. मी आता तुम्हाला थोडंसं करून दाखवते. हा जास्त जास्त 20 पदरी, सगळा मिळून 20 पदरी धागा आहे. 20पेक्षा थोडं कमी घ्या, कारण की सुईमध्ये ओवत नाही परत. 19-18पर्यंत घेऊन टाका पदर. आणि असे एकदम हलक्या हाताने धागा ओढायचा, कारण की हा सिल्क धागा आहे. मी सिल्क धाग्याचे घेतले, कारण खाली मोर आहेत आपले, त्या मोराला ब्लाऊजला की हा कलर आहे आणि एक नेव्ही ब्ल्यू कलर आहे, तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये यूज करणार आहोत. तर पहा एक एक फ्रेंच नॉट मी कशा पद्धतीने टाकते तुम्ही बघू शकता. एकच वेळा घ्यायचा फक्त फ्रेंच नॉटचा, जास्त घ्यायचा नाही. आणि खूप छान दिसतं फ्रेंच नॉटने मोर. आणि जे नवीन करणार आहे त्यांनाही सोपं जातं, कारण की मोर भरणं खूप अवघड आहे. आणि हा ब्लाऊजचं इतका होतं की लय मोठं होल पडायचं त्याला, त्यामुळे आरीवर्कच्याच सोयीने काही शक्य नव्हतं त्याला, त्यामुळं मी फ्रेंच नॉटनीच भरते. तर पहा असं पूर्ण एक एक गाठ घेत, जेवढा मधला पॅच आहे मोराचा तेवढा आपण त्याच्यामध्ये भरणार आहोत. आणि जरा हलक्या हाताने आपण ते वरती ओढून घेऊया, कारण की गाठ बसली पण पाहिजे ना. आणि एकसारखं ओढून नाही घेतलं तर धागा वर राहतो, खालून गाठ बसती आणि द्यायचंही अर्जंट असतं आणि होतच नाही. मग खूप ताप होत आहे ब्लाऊजचं, खरं सांगायचं मला खूप वैताग आला. मी देऊन आले त्यानं गिऱ्हाईक कस्टमरला, नवरीचा ब्लाऊज होता हा, कारण की फ्रेंच नॉटला खरंच खूप टाईम जातो. आणि सिल्क धागा असल्यामुळं त्याला वर्क करायला थोडं मुश्किल. सिल्क धाग्याचं खरंच खूप मुश्किल जातं, कारण की ते एकसारखा आला पाहिजे. त्याचं कधी कधी एक पदर खाली राहतो, कधी कधी येत नाही वरती, त्यामुळे ते वरची सगळी फिनिशिंग हलती. त्यामुळं थोडं सावकाश करा, त्याला घाई गडबड करू नका. तर घाई गडबडीमुळं मी करत होते, त्यामुळे माझा थोडा प्रॉब्लेम झाला, कारण की मला वेळ नव्हता माझ्याकडं द्यायचा, शिवूनसुद्धा द्यायचा होता. आणि मला व्हिडिओ शूटिंगसुद्धा करायची होती यूट्यूबवर टाकायला. त्यासाठी पहा मी असं तुम्हाला म्हटलं मी फ्रेंच नॉट भरणार आहे. पहा किती छान दिसते फ्रेंच नॉटने. अशी खाली पण मी त्या झुमक्याला लावली आहे आणि हे असं आपलं दिसतंय. आता आपण ती पानं भरूया. तर पहा मी ती पानाने ब्ल्यू कलरच्या धाग्याने भरते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा पद्धतीने आपण पानं भरून घेऊया सगळी. मी तर फ्रेंच नॉट नाही टाकत आहे, मी इथं फक्त धाग्याने भरते. थोडं व्हिडिओत दिसत नसेल, सॉरी, मला शूट करता नाही आलं क्लिअर, मला सगळंच प्रॉब्लेम होत होता. तुम्ही समजून घ्या. अशीच फक्त टाके टाकत जायचे, काहीच करायचं नाही. खूप सोपी, साधी सोपी पद्धत तुम्हाला मी सांगितली, साधी सोपी पद्धत. तर हा आपला फायनल लुक आहे व्हिडिओचा. आणि माझं शिवूनसुद्धा झाल्यानंतर मी नंतर त्याचे शूट काढले, तुम्ही बघू शकता. मी पूर्ण शिवल्याच्यानंतर. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, कारण की खूप छान दिसत होता हा मोर, तुम्ही बघू शकता. थँक्यू.